नमस्कार, गुड आफ्टरनून. मी करण सिंह पवार. आपण पाहत आहात लोकशाही मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी. राज्यात आणि केंद्रात सत्ता सहभाग हवा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी एकत्र यावे. भारतीय जनता पक्षाने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेससमोर हा पर्याय ठेवल्याची माहिती आता विश्वसनीय सूत्रांकडून मिळते. तर भाजपने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसमोर विलिनीकरणासंदर्भात हा पर्याय ठेवलाय. केंद्रात 2 मंत्रिपदे आणि एनडीए मध्ये घटक पक्ष म्हणून प्रवेश असा प्रस्ताव ठेवल्याचंही कळतंय. मात्र दोन्ही राष्ट्रवादीकडून या संदर्भात कोणताही खुलासा अद्याप तरी देण्यात आलेला नाही. एनडीए कडून निमंत्रण नाही आणि त्यामुळे जाण्याचा प्रश्नच नाही. जयंत पाटील यांचं हे वक्तव्य आहे. ईश्वरपूर नगराध्यक्ष अपात्र प्रकरणी मुख्यमंत्र्यांची भेट झाली असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलं. आमच्या आमदारांचा ओढा महायुतीकडे नाही, एनडीए मध्ये जाण्याच्या चर्चा सुरू नाहीत, आम्हाला निमंत्रणच नाही. प्रसार माध्यमातून येणाऱ्या बातम्यामधून करमणूक होत असल्याची सावध प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी दिली. कारण जाहीर आहे, माझ्या मतदारसंघातल्या नगराध्यक्षांना अपात्र ठरवण्यात आलं. त्या दोन्ही नगरविकास मंत्री म्हणून एकनाथ शिंदेना भेटणं, त्यांना मी माझ्याबरोबर नगराध्यक्ष त्यांचे बंधू यांना घेऊन गेलो होतो. मला हे कळत नाही की अशा भेटीगाठी झाल्या की इतक्या टोकाचे अर्थ कसे काय निघतात. राजू खरे पूर्वी शिवसेनेत होते, त्यांचे चांगले संबंध त्यांच्याशी आहेत. मागच्या वेळी पवार साहेब आले त्यावेळी पवार साहेबांची बॅनर त्यांनी लावलेले. मला कळत नाही, आम्ही आता इथं विरोधातच काम करतोय ना. आणि आम्ही कार्यकर्त्यांना मी एवढं सांगेन की शरद पवार साहेबांच्या बरोबर निष्ठेनं सर्व राहिलेले आहेत आणि ठामपणानं सर्व आमदार सर्व खासदार पवार साहेबांच्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.